छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली। दुःखाचा डोंगर उभा राहिला आणि औरंगजेब महाराष्ट्रात येऊन आपला धुमाकूळ घालू लागला। त्याला वाटलं आता स्वराज्यात कोणीच उरलं नाही, कोण काय करणार, आणि औरंगजेब याने रायगड किल्ल्याला म्हणजे आपल्या देवाऱ्यालाच वेढा घातला। पण महाराणी येसूबाई यांनी आपलं वाघिणीचे रूप दाखवून रायगड किल्ला लढता ठेवला, पण किल्ल्यावरील रसद कमी पडू लागली आणि सैन्याचं हाल होऊ लागलं। मग त्यांनी स्वतः तहाची बोलणी करून स्वतः आणि त्यांचा मुलगा थोरले शाहू महाराज यांना मुघलांच्या स्वाधीन करून रायगड त्यांच्या ताब्यात दिला आणि औरंगजेब हा तुळापूर येथे छावणी लावून बसला। त्याला वाटलं आता स्वराज्य आपल्या हातीच आलं, पण मराठ्यांचा उगवता सूर्य म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे यांना ही गोष्ट समजली। सर्व मराठे रागात आपल्या धन्याचा म्हणजे शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यायला सज्ज झाले होते। संताजी घोरपडे यांनी क्षणाचा विलंब न करता सरळ सरळ आपली 2500 सेना घेऊन मुघलांच्या तुळापुरीतल्या छावण्यांवर तुटून पडले। एकच कापाकापी सुरू झाली, रक्ताचं रणकंदन माजलं। औरंगजेब याला त्याच्या अंगरक्षकांनी सुरक्षेसाठी वेढा घातला, पण संताजी घोरपडे यांच्या डोळ्यात रक्त आणि शंभूराजांच्या हत्येची आग होती। त्यांनी सरळ सरळ औरंगजेबला कापून काढण्याच्या दृढ निश्चयाने संताजी त्यांच्यावर चालून गेले। मग औरंगजेब घाबरून पळत सुटला। लाखो मुघल असून सुद्धा मुठभर मराठे त्याला मारण्यासाठी आणि स्वतः मरण्यासाठी तयार झाले होते। औरंगजेब आपला जीव मुठीत धरून पळू लागला। संताजींनी त्याचा पाठलाग केला, पण असं म्हणतात तो त्याच्या मुलीच्या शयनकक्षात जाऊन लपला, म्हणून औरंगजेब वाचला। मग मराठ्यांनी त्याच्या छावणीवरचे कळस कापले आणि घेऊन गेले। मराठ्यांनी दाखवून दिलं की आम्ही जर कळस कापू शकतो तर तुझी गर्दन सुद्धा मारू शकतो। दुसऱ्या दिवशी औरंगजेब छावणी बघून घाबरून गेला आणि डोक्याला हात लावून म्हणतो, किस मिट्टी के बने हैं ये मराठे, ऐसी कौन सी ताकत है इनमें जो कभी हार नहीं मानते, लगता है इनको मिटाते मिटाते कहीं हम ही ना मिट जाए। 2 दिवस उलटून गेले आणि मराठ्यांनी औरंगजेबच्या छावणीच्या दुसऱ्या बाजूला हल्ला चढवला। कुणालाच काहीच समजलं नाही, कुणाचे मुंडकं तर कुणाचा हात, कुणाचा पाय तर कुणाच्या छातीत तलवार आरपार व्हायची। मराठ्यांनी त्यावेळी 6 हत्ती, 400 घोडे आणि कितीतरी खजिना लुटून नेला। अशा प्रकारे तिथून पुढे मराठ्यांनी आपल्या स्वराज्याची घडी मुघलांना लुटूनच बसवली। औरंगजेब झोपला तरी त्याच्या स्वप्नात संताजी यायचे आणि तो घाबरून उठून बसायचा। त्यांचे घोडे पाणी प्यायला नदीवर गेले की त्यांना पाण्यात सुद्धा संताजी दिसायचे। इतका दरारा त्यांनी मुघलांच्या मनात केला होता। औरंगजेब म्हणतो, संभाजीपेक्षा हा संताजी खतरनाक होता, शैतान होता। तो आपल्या मुलीला म्हणाला की आपल्या धर्मात पुनर्जन्म नाही, पण अल्लाने जर परत जन्म दिलाच तर मी या सह्याद्रीत आणि डोंगरदऱ्यात व या शैतान मराठ्यांशी लढायला कधीच येणार नाही। असे शब्द बोलून अक्षरशः औरंगजेब हा रडत होता।